नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसला। महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला, तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली। आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील महाविकास आघाडीच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे। समोर आलेल्या माहितीनुसार महायुतीच्या जागा वाटपाचं सूत्र ठरल्याची चर्चा आहे। समोर आलेल्या माहितीनुसार चर्चेच्या पहिल्या फेरीत विद्यमान आमदारांच्या 156 जागा तशाच राहण्याची शक्यता आहे, मात्र त्यामध्ये परस्परांच्या सहमतीने जागांची अदलाबदल होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। दरम्यान चर्चेच्या दुसऱ्या टप्प्यात उर्वरित 88 जागांचे वाटप होणार आहे, पण त्यातही 2019ला जो पक्ष त्या जागेवर दुसऱ्या क्रमांकावर होता त्याचा दावा अधिक मजबूत असू शकतो। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्ष गेल्या वेळी दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या बहुतांश जागांवर दावा करण्याची शक्यता आहे। जागा वाटपासाठी 2019च्या राजकीय गणित गृहीत धरलं जाणार आहे, पण त्यामध्ये निवडून येणं हाच निकष असू शकतो, अशी माहिती समोर येत आहे। महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक खासदार निवडून आल्यानं यावेळी जागा वाटपात काँग्रेस अधिक जागांवर दावा करण्याची शक्यता आहे। दरम्यान दुसरीकडे महायुतीच्या गोटात देखील घडामोडींना वेग आला आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या गोटातून महत्त्वाची बातमी समोर येत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये गुरुवारी रात्री उशिरा बैठक पार पडली। या बैठकीमध्ये महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर तिघांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचं वृत्त आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।